महिला व बालविकास मंत्रालय यासाठी दिलं असेल का 2100 रुपयाचं आश्वासन तर पूर्ण केलंच नाही, परंतु 1500चं सुद्धा नीट पूर्ण करत नाही, याकरता कदाचित दिलं असावं. म्हणजे कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. नाही, संपूर्ण राज्यामध्ये एवढे गचके खात आहेत नागरिक, त्यामुळं त्या प्रत्येक गचक्याला त्या सरकारची आठवण येते आणि म्हणून कदाचित नंबर 2 त्यांना दिला असेल. विमा योजना बंद केली ना, 1 रुपयात विमा योजना घोषणा केली, मतं घेतली लोकांची आणि ती योजना बंद केली. याच्याकरता कृषी विभागाला केलं असेल. शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले निर्णय. एसटीची अवस्था पहा, सगळ्या रस्त्यांनी एसट्या बंद पडलेल्या दिसत आहेत. खळखळाट झाला त्या एसट्यांचा. प्रवासी हवालदिल आहेत, एसटीला पगार नाहीत, तिथल्या पगार पूर्ण करू शकत नाही. माझ्या मते निकष त्यांनी चांगलेच लावलेत. म्हणजे फडणवीसांनी हे मंत्र्यांनी ओळखून घ्यायचं आहे की आपल्याला नंबर का दिलेत आणि त्याचा म्हणजे सगळ्यात अपयशी असा उलटा क्रम लावला काय असं वाटून जावं. हो, त्यांचं महान कार्य चाललेलं आहे राज्यामध्ये. भेद कसे निर्माण करता येतील समाजामध्ये याचा एकमेव कार्यक्रम तो करतो. याच्याकरता असेल ते खरं. म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन देता आणि निवडणुकीचा जुमला म्हणता त्याला. हा शेतकरी इतका अडचणीतून जातोय. तुमचा सोयाबीनचा शेतकरी, कापसाचा शेतकरी, सगळीकडे अडचणी शेतकऱ्याकडे असताना आता पूर्णपणे फळबागांच्या शेतकरीसुद्धा आज अडचणीत आहे. भाजीपाला टोमॅटो फेकून द्यावा लागतोय, कांद्याचे भाव पडलेले आहेत, सगळा शेतकरी हवालदिल आहे आणि अशा वेळेस सरकारनं आधार देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकार ज्या वेळेस निवडणुकीमध्ये आश्वासन देतं आणि भरभरून मतं घेतं, ते फसवण्याची भावना, फसवलं आपल्याला, ही भावना शेतकऱ्यामध्ये निश्चितपणे झालेली आहे. अजून तरी त्यांचं कर्जमाफीचा निर्णय त्यांनी केला पाहिजे होता. तुम्ही हजारो कोटी रुपये इकडं तिकडं उधळताय आणि शेतकऱ्याकरता काहीच करण्याची तयारी तुमची नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. माझ्या मते एकंदर जे वातावरण आत मंत्रिमंडळाचं आहे त्याचासुद्धा निर्णयावर परिणाम मला दिसत आहेत. ते खरं म्हणजे आता दोन्ही पवार तुमच्या कायम संपर्कात आहे, कॅमेऱ्यापुढे आहे, त्यांनाच विचारलं पाहिजे. नाही, ग्रेडिंगचं आता मी अनेक वर्ष राहिलो, विधानसभेत राहिलो, मंत्रिमंडळात राहिलो. ग्रेडिंग देण्याचे निकष काय हे तपासले पाहिजे. खरं म्हणजे सगळ्या विभागावर, सर्व आघाडीवर अपयशी ठरलेलं हे सरकार आहे. एक लक्षात घ्या की संजय निराधारचे जर तो त्याला डोल म्हणत असेल, पूर्वी आपण संजय निराधार योजना ती करण्यात आली आणि ज्याला काहीच आधार नाही त्याला तो दिला जातो. आता त्यांचे जर 4-4 महिने त्यांचे निधी गेला नसेल, त्यांच्याजवळ ते पैसे गेले नसतील तर ते निराधार काय करत असतील. खरं जे राज्य अशा पद्धतीनं निराधाराची काळजी घेऊ शकत नाही ते राज्य सगळ्यात कुचकामी राज्य आहे. ते सरकार कुचकामी सरकार आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. म्हणून कोणतीही आघाडीवर हे यशस्वी नाही, अपयशी अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल चाललेली आहे. 100 दिवस अपयशी, 100 दिवस असंच उल्लेख याचा करावा लागेल. ठीक आहे, काँग्रेसनं जो निर्णय घेतलेला आहे, विचारांती घेतलेला आहे, ज्यावेळेस देशाचा विषय येतो, देशाच्या संरक्षणाचा विषय येतो, नागरिकांच्या संरक्षणाचा विषय येतो, त्यावेळेस सरकारनं योग्य कार्यवाही करावी. त्या चांगल्या योग्य कारवाईच्या पाठीशी आम्ही राहू हे सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं कदाचित त्यांना वाटलं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.